EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, मी सचिन गुळे, स्पर्धाग्राम आणि EMPSC कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। संयुक्त गट क पूर्व परीक्षा 5 नोव्हेंबरला आहे आणि त्यानिमित्ताने आपण त्याच्या अगोदरचे 4 भाग घेतले होते। या परीक्षेसाठी सर्वात शेवटचा व्हिडिओ म्हणू आपण की ज्याला आपण महासंग्राम म्हणतो आणि या महासंग्रामामध्ये जवळपास आपण 50 प्रश्न बघणार आहोत जे अतिसंभाव्य आहेत। पाठीमागे आपण 3 PYQs बघितले होते, 2018 असेल, 19, 21 काय असेल ते, आणि 3 व्हिडिओ नंतर परत आपण एकदा 4 व्हिडिओ बनवले होते जे अतिसंभाव्य सिरीज होते आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये 15 प्रश्न बघितले होते। त्याच्यानंतर आपण हा महासंग्राम या प्रश्नसंच अर्थातच अतिसंभाव्य प्रश्न, त्याचं विश्लेषण आणि या पूर्व परीक्षेमध्ये बरेचसे क्वेश्चन्स इथून आपण जे घेतलेली सिरीज आहे त्याला टच करून यावेत, किंवा गेल्या वर्षीचं रेकॉर्ड होतं की ॲज इट इज प्रश्न आलेले होते आपले गट क साठी जी गेल्या 2021 मध्ये झाली होती, तर तशाच पद्धतीचे खूप सारे क्वेश्चन्स इतिहासाचे इथून यावेत अशी मी अपेक्षा करतो। आणि अजून एक आहे की तुम्हा सगळ्यांना मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो, नंतर आठवणीत राहील की नाही मलाही सांगता येत नाही। तर आपण जाऊया पहिल्या प्रश्नाकडे। सत्याग्रहाचा पहिला प्रयोग हा महात्मा गांधीजींनी ... या ठिकाणी केलेला होता। तर सत्याग्रह हे महात्मा गांधीजींनी भारतात पहिल्यांदा कुठे केला असेल तर तो चंपारण्यमध्ये, मोतीहारी। परंतु त्यांनी इथं ऑप्शन्समध्ये काय दिले तर चौरी चौरामध्ये तर येणारच नाही, कॅथ हॉली हे सिंगापूरमध्येच प्रश्नच येत नाही, मँचेस्टर येणार नाही, तर नाताळ हे जे आहे तर नाताळ आहे, ऑरेंज ट्री, तिथं वेगवेगळे असणारे 3 राज्य होती की ज्याच्यामध्ये भारतीय लोकांना तिथं कामगार म्हणून घेऊन गेले होते आणि कामगार म्हणून जात असताना भारतीय लोकांना कृष्णवर्णीय किंवा वर्णभेदाचा तिथं खूप मोठा भेदभाव होत होता, गौरवर्णीय आणि कृष्णवर्णीय, आणि याच्यामुळे भारतीय लोकांवरती खूप त्रास होत होता, जे महात्मा गांधीजींना वकिली करायला गेल्यानंतर तिथं समजलेलं होतं, म्हणजेच केससाठी गेले आणि तिथं कळालं। मग नाताळ हा जो प्रदेश आहे तर या ठिकाणी पहिल्यांदा सत्याग्रहाचा प्रयोग तिथं केलेला होता। त्याच्यानंतर चंपारण्य, मोतीहारी या ठिकाणी महात्मा गांधीजींनी केलेला होता। महात्मा गांधीजी जेव्हा भारतात आले तर त्यानंतर गोखलेंनी सांगितलं तुम्ही संपूर्ण भारत फिरून पहा, 2 वर्ष बघितलं आणि 1917ला त्यांनी चंपारण्य पहिला सत्याग्रह घडवून आणलेला होता। यानंतर दुसरा प्रश्न आहे 1929 मध्ये लाहोर या ठिकाणी रावी नदीच्या काठी भरलेल्या, लक्षात ठेवा प्रश्नामध्ये खूप सारे प्रश्न उत्तरं तुम्हाला मिळून जात आहेत आणि कदाचित इथूनच तुमचे प्रश्न गटकचे बनू शकतात। तर रावी नदीच्या काठी भरलेल्या अधिवेशनामध्ये संमत करण्यात आल्याप्रमाणे ... हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला, ज्या दिवसाला आपण आज प्रजासत्ताक दिन किंवा गणतंत्र दिन म्हणून साजरा केला जातो। तुम्ही सगळ्यांनी दिवाळी खूप एन्जॉय केली असेल। माझी अशी अपेक्षा आहे की 2023 ची दिवाळी हे तुम्ही अधिकारी म्हणून साजरी करावी, याच्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील, कारण माहित नाही कोणाला की पुढचे दिवस कसे असू शकतात, परंतु कल हो ना हो मी लास्ट टाइम म्हटल्याप्रमाणे, आणि तशाच पद्धतीनं पुढची दिवाळी अधिकारी होऊन साजरी करण्यासाठी तुम्ही अगदी धडपडून काम करायचंय खूप चांगल्या पद्धतीनं। तर स्वातंत्र्य दिन ही जी तारीख आहे तर साधारणतः 26 जानेवारी 1930 ही तारीख होती, आणि त्याच्यानंतर जवळपास 20 वर्षानंतर 26 जानेवारी 1950 हा जो दिवस आहे तो स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो, त्याला रिपब्लिक डे या नावाने ओळखलं जातं। यानंतर काही महत्त्वाच्या तारखा आहेत। 12 मार्च 1930 असेल तर ही आहे सविनय कायदेभंगाची तारीख आहे। ओके, सविनय कायदेभंगाची तारीख, ही तारीख आपण इथं साधारणतः 30 जून जे आहे 30 जानेवारी 1926, तर ह्या अशाच तारखा काही दिलेल्या आहेत। पुढील प्रश्न आहे गोपाळकृष्ण गोखले यांनी राजकारणाच्या संदर्भात मांडलेल्या महत्त्वाचा विचार खालीलपैकी कोणते होते किंवा कशा प्रकारचे असायचे? गोपाळकृष्ण गोखले हे मवाळवादी राजकारणी होते, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला एका वेगळ्या स्तरावरती घेऊन जाणारे होते। मग राजकारणाचे सार्वत्रिकीकरण नव्हते, उच्चाटन नव्हते, ध्रुवीकरण नव्हतं, तर आध्यात्मिकरण होतं, म्हणजे त्याच्यामध्ये उग्रवादाला चान्स नव्हता, उग्रवाद म्हणजेच काय तर जहालवादाला चान्स नव्हता, आणि मग त्याच्यामुळं लोक इथं गोपाळकृष्ण गोखले यांचं जे राजकारण होतं तर राजकारणाचं आध्यात्मिकरणाचा मार्ग किंवा ते विचार जे होते तर असे होते। 1915 पासून जेव्हा यांचा मृत्यू झाला फिरोजशाह मेहता, गोपाळकृष्ण गोखले, त्यानंतर जहालवाद जो आहे तर पुन्हा एकदा लोकमान्य टिळकांनी जागा केला होता, होम रूल लीग असेल किंवा वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने। यांची ... यांची इथं ठीक आहे ... जालियनवाला बाग ही कविता एकेकाळी अत्यंत गाजलेली होती। तर जालियनवाला बाग ही कविता अर्थात ही घटना आहे कधीची तर ही 13 एप्रिल 1919 ची आहे।
अमृतसरमध्ये गोल्डन टेम्पल आणि त्याच्या आसपास जालियनवाला बाग, जनरल रेजिनाल्ड डायर आणि मायकल ओडवायर पंजाबचे गव्हर्नर, लेफ्टनंट गव्हर्नर, आणि त्यांनी ऑर्डर दिल्याप्रमाणे भारतामध्ये अतिशय विचित्र पद्धतीने नरसंहार झाला होता की तेवढा याच्यापूर्वी झालेला नव्हता कधी. आणि मग ही जालियनवाला बाग ही जी कविता आहे तर ही साधारणतः कुसुमाग्रज ही यांची कविता आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर हे येतं. आता हे कुसुमाग्रज यांचा अजून एक संबंध येतो, तुमच्या अधिक माहितीसाठी सांगतो. मार्च 1930 मध्ये जेव्हा काळाराम मंदिर सत्याग्रह झालेला होता, ह्या काळाराम मंदिर सत्याग्रहामध्ये कुसुमाग्रज इथं हजर होते, हे पण लक्षात ठेवा, परीक्षेला विचारलं जाऊ शकतो. छोटीशी सूचना आहे, ही बॅच आहे, कदाचित या परीक्षेसाठी शेवटची बॅच असेल ही, आणि फायदा जर होत असेल तुम्हाला, व्हिडिओ जर आवडत असतील यूट्यूबचे तर ही बॅच काय घ्यायला हरकत नाही. सो आवडत असतील तर घ्या, नसेल तर सोडून द्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील आपल्या वास्तव्यामध्ये महात्मा गांधीजींनी कोणते वृत्तपत्र चालवले होते, तर द सत्याग्रह नाही, द ब्लॅक अँड व्हाईट्स, इंडिया गॅझेट नाही, तर इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र तिथून सुरू केलेलं होतं महात्मा गांधीजींनी, केवळ भारतीय लोकांना आपले मत आणि आपलं विचार प्रसार करण्यासाठी. पुढील प्रश्न आहे, चुकीची जोडी ओळखा. चुकीची सांगितलेले आहे. पहिलं म्हैसूर युद्ध, भारतामध्ये इंग्रजांनी सर्वात पॉवरफुल आणि महसूल वसूल करणाऱ्या प्रदेशामध्ये पहिल्यांदा अटॅक केला आणि त्याच्यानंतर पॉवरफुल ज्या सत्ता होत्या तर त्यांना बाजूला करत करत एकेकाला हरवत केले. मग बंगाल पहिल्यांदा जिंकला, त्याच्यानंतर पहिल्यांदा फ्रान्स, नंतर बंगालला हरवलेलं होतं. फ्रान्स भारतातील सत्ता नष्ट केली, नंतर बंगालची सत्ता नष्ट केली. त्याच्यानंतर विशेष म्हणजे ते म्हैसूरला आले, म्हैसूर नंतर मराठा, मग नंतर पेशवा वरती गेले पंजाबला. तर अशा पद्धतीने ते संपूर्ण भारताचा जर नकाशा काढला तर हे बंगाल इथं फ्रान्सला हरवलेलं होतं, नंतर बंगाल, नंतर ते आले म्हैसूर, नंतर पेशवा, हैदराबाद निजाम अगोदरच हरवलेलं होतं, आणि नंतर हे पंजाबला गेले. म्हणजे संपूर्ण भारत इंग्रजांनी टप्प्याटप्प्याने आपल्या ताब्यामध्ये घेतलेला होता. तर चुकीची जोड ओळखा असं सांगितलेलं आहे. पहिले इंग्रज आणि म्हैसूर युद्ध, हे इंग्रज आणि म्हैसूर युद्ध याचं हैदर अली याच्या कालावधीमध्ये 2 युद्ध झाली होती आणि टिपू सुलतान याच्या कालावधीमध्ये 2 युद्ध झाली होती. मग यामध्ये पहिलं आहे हैदर अलीच्या कालावधीमध्ये, दुसरं युद्ध जे आहे तर म्हैसूर आणि इंग्रज युद्ध हे ऍक्च्युली 80 ते 84 मध्ये झालं आणि 82 मध्ये हैदर अली यांचा मृत्यू झाला होता. पुढचे 2 वर्ष हे टिपू सुलताननं युद्ध इंग्रजांबरोबर सुरू ठेवलं होतं. म्हणजेच हा ऑप्शन यामध्ये चुकीचा आहे. बाकी तिसरं इंग्रज आणि म्हैसूर युद्ध 90 ते 92 मध्ये झालं होतं. साधारणतः 92 मध्ये तह झालेला होता. श्रीरंगपट्टणमचा तह यावरती आयोगाने प्रश्न विचारलाय 1 लाईन मध्ये. आणि चौथं जे युद्ध आहे ते 1799च्या मे महिन्यामध्ये आणि टिपू सुलतान याचा इथं मृत्यू झालेला होता. मग त्यावेळी भारताचे बंगालचे गव्हर्नर जनरल कोण असतील तर लॉर्ड वेलस्ली होते की ज्यांनी तैनाती फौजेचं धोरण भारताला लागू केलं होतं. त्यानंतर महत्वाची एक आहे बघा की हेनरी फोर्ड, म्हणजे कोणताही माणूस शून्यातून विश्व जेव्हा निर्माण करतो तो खरंच आदर्शवत व्यक्तिमत्व असतं. जसं तुम्हाला फोर्ड गाड्या ही आज प्रत्येक रोडवरती प्रत्येक देशामध्ये तुम्हाला दिसून येतात. ते काय सांगतात की अपयश म्हणजे पुन्हा एकदा हुशारीने सुरुवात करण्याची एक संधी असते. त्याच्यामुळे अपयशाला आपण एक चान्स किंवा संधीमध्ये जर कन्वर्ट केलं तर माणूस पुन्हा एकदा नव्याने उभा राहू शकतो. सावरकर बंधूंनी नाशिक या ठिकाणी 1904 मध्ये क्रांतिकारकांची एक संघटना सुरू केली होती. तर त्या संघटनेचं नाव काय आहे? ऍक्च्युली ती संघटना म्हणजे काय होतं तर नाव बदललेलं होतं, परंतु त्याच्या अगोदरची जी संघटना होती 1899 किंवा त्याच्यापूर्वीची 1904च्या अगोदरची मित्रमेळा होती. मित्रमेळेचं नामकरण काय केलं होतं तर यंग इटली ह्या जोसेफ मॅझिनीच्या क्रांतिकारी संघटनेपासून प्रेरणा घेतली आणि अभिनव भारत नावाची संघटना 1904 मध्ये सुरू केलेली होती. मग यांनी प्रेरणा कोणाकडून घेतली असेल तर पुण्यात चाफेकर बंधू आणि रँडची हत्या केली, त्याच्यापासून प्रेरणा घेतली आणि राष्ट्रभक्त सेवा संघ असेल, त्याचबरोबर इथं मित्रमेळा, अभिनव भारत, इंडिया हाऊस, तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज क्रांतिकारी होत्या सावरकर बंधू दोघांच्या. पुढील आहे सर व्हॅलेंटाईन चिरोल हे लोकमान्य टिळकांना डॉट डॉट असे संबोधित होते. तेल्या तांबोळ्यांचे पुढारी. ऍक्च्युली ही लोकमान्य टिळकांचं भाषण आहे आणि लोकमान्य टिळक असे म्हणत होते की शेतकरी आणि कारागीर जे काही कुणबी आहे तर यांना संसदेत जाऊन किंवा विधान परिषदेत विधानसभेत जाऊन नांगर हाकायचे काय, म्हणजे तिथं राजकारण करणे हे यांचं काम नाही. मग यांना कोणीतरी म्हणत होतं लोकमान्य टिळकांना की तुम्ही फक्त तेल्या तांबोळ्याचे पुढारी आहात, भारतीय असंतोषाचे जनक. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि जेव्हा 1914 मध्ये शिक्षा संपली तर 1919 मध्ये हे यांच्यावरती मानहानीची केस टाकल्यानंतर लंडनला गेले आणि 19 मध्ये हरून आलेले होते लोकमान्य टिळक. आणि त्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेमध्ये मानपत्र देण्यासाठी एकदा प्रस्ताव मांडला, परंतु त्याला ब्राह्मणेतर चळवळीने प्रचंड विरोध केलेला होता. बहिष्कार चळवळीचे जनक नाही येते, जहालवादाचे जनक नाही येते. तर
भारतीय असंतोषाचे जनक असं म्हटलं जातं यांना. आता व्हॅलेंटाईन चिरोल यांच्या या पुस्तकाचं प्रकाशन मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं आणि त्याच्यानंतर छत्रपती शाहू महाराज असतील, भास्करराव जाधव असतील, अण्णासाहेब लठ्ठे असतील, ह्या सगळ्या लोकांनी काय केलं तर पुस्तक मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं. सो खर्चाने पुस्तक प्रिंट केलं आणि पूर्ण संस्थानामध्ये वाटून टाकलेलं होतं वाचायला. कारण का तर टिळक आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यामध्ये शाब्दिक वैचारिक हे भांडण खूप जोरात होतं. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया ही वृत्तपत्र कोणी सुरू केलेली होती? तर ही वर्तमानपत्र ॲनी बेजंट यांनी सुरू केली होती. जे थिओसॉफिकल सोसायटी असेल, 1917 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन असेल, तर आपले जे विचार आहेत ॲक्च्युली ह्या ख्रिश्चन होत्या, परंतु ख्रिश्चन धर्माच्या विरोधात ह्या काम करत होत्या आणि म्हणून त्यांनी समाज उपयोगी आणि समाज प्रसारकाचं काम या 2 वर्तमानपत्रांच्या निमित्ताने सुरू केलेलं होतं. दुसरं डॉट डॉट या भारतीय राजकारणी विचारवंतास आपण पक्षविरहित राजकारण या संकल्पनेचा जनक म्हणून ओळखलं जातं. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये यांच्यावर प्रश्न विचारलेला आहे. तर पक्षविरहित ॲक्च्युली हे इंडियन नॅशनल काँग्रेस हे कामगार चळवळीशी संबंधित, हे समाजवादी चळवळीशी संबंधित. मग राहिले कोण तर मानवेंद्रनाथ रॉय. मग आम्ही प्रत्येक वेळी गंमत करत असतो की डायरेक्ट ऑप्शन्सवरती किंवा डायरेक्ट उत्तरावरती जात नाही, जे येत नाहीत तर त्यांच्याबद्दलचं विश्लेषण देतो आणि त्याच्यानंतर काय करतो मेन उत्तराकडे शिफ्ट होत असतो. म्हणून श्रीपाद अमर डांगे हे समाजवादी चळवळ असेल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल आणि भारतीय कामगार चळवळ आहे. मग राहिले कोणतं मानवेंद्रनाथ रॉय, तर एम.एन. रॉय यांच्यावरती आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. पुढील प्रश्न आहे, पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमधील वाडिया ग्रंथालयाच्या उद्घाटनाला हॉटसन आलेले होते आणि त्यांच्यावरती खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकांनी गोळीबार केलेला होता किंवा त्यांना मारण्याचा प्रयत्न मारलेलं होतं? तर कर्वे आणि कान्हेरे. तर हे कुठं जातात तर कलेक्टर जॅक्सन नाशिकचे आहेत, त्यांची हत्या केलेली होती 1909 नंतर. अनंत कान्हेरे तेच येतात. नाना पाटील अर्थातच इथं क्रांतिसिंह नाना पाटील, तर हे भूमिगत चळवळ येते. मग एकच ऑप्शन राहतो कोणता तर वासुदेव गोगटे. मग यांनी काय केलं होतं हॉटसनवरती गोळीबार केलेला होता. मग आपल्याला ह्या गोळीबाराच्या घटना आणि अधिकाऱ्यांना मारण्याच्या घटना हे बंगालमध्ये सर्वात जास्त झाल्या होत्या, परंतु इथं महाराष्ट्रात सुद्धा फर्ग्युसन कॉलेजच्या उद्घाटनासंबंधी वाडिया ग्रंथालयाच्या ही घटना घडून आली होती. दुसरं 8 एप्रिल 1929 रोजी सरदार भगतसिंग यांनी कायदेमंडळामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला. त्यामध्ये त्यांच्याबरोबर खालीलपैकी कोण व्यक्ती होत्या? सायमन कमिशन नंतरची घटना आहे आणि इथं गंमत अशी झाली होती की पब्लिक ट्रेड डिस्प्यूट बिल आणि पब्लिक सेफ्टी बिल असे 2 बिल आणले होते आणि हे दोन्ही बिल भारतीय लोकांसाठी अन्यायकारी होते. त्याच्यामुळे इंग्रज लोकांना आपण सांगतोय तरी त्यांना ऐकू जात नाही. म्हणून काय केलं तर भगतसिंग यांनी बटुकेश्वर दत्त यांना सोबत घेतलं आणि सोबत घेऊन त्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला होता, परंतु त्याच्या जीवितहानी नव्हती झालेली. चला तर याच्यामध्ये दुसरा ऑप्शन आहे चंद्रशेखर आझाद. चंद्रशेखर आझाद हे पहिल्यांदा HRA संघटनेमध्ये 1924च्या सहभागी होते. त्यानंतर HSRA या संघटनेमध्ये 1928च्या सहभागी होते, नेतृत्व करत होते आणि या संघटनेच्या माध्यमातूनच भगतसिंग असतील, बटुकेश्वर दत्त असेल, राजगुरू असेल, सुखदेव असतील, तर हे महान क्रांतिकारक लोक तर ह्या भगतसिंग यांच्या नेतृत्वामध्ये किंवा कॅप्टनच्या नेतृत्वामध्ये हे काम करत होते. तर राजगुरू आपण मगाशी सांगितलं यशपाल सिंग, तर हे क्रांतिकारकांची खूप मोठी फौज होती जी ब्रिटिश सरकारला पळवून लावू इच्छित होती. पुढील आहे 1858चा भारत शासन कायद्याचा परिणाम खालीलपैकी कोणता आहे? तर लास्ट टाइम गट क साठी यावरती प्रश्न विचारलेला आहे की सत्तांतर झालं किंवा व्हाईसरॉय कोणत्या कायद्याने निर्माण झाला होता. ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता समाप्त झाली होती, त्याचबरोबर राणीकडे सत्ता गेली होती. त्याच्यानंतर इथं कंपनी समाप्त झालेली होती, गव्हर्नर जनरल पद रद्द केलं, व्हाईसरॉय पद नवीन बनवलेलं होतं, भारतीय लोकांना राजकारणात घेतलं, जाहीरनामा प्रसिद्ध झाला होता. मग स्थानिक स्वराज्य संस्था हे येतं 1882 लॉर्ड रिपन, कंपनीच्या राजवटीची इतिश्री. तर हे बरोबर येतं कारण का तर 1893 नंतर 1793, 1813, 1833 आणि 1853 हे 4 सनदी कायदे आणलेले होते आणि सनदी कायदे आणले होते 1784च्या पिट्स इंडिया ऍक्ट नंतर. या सनदी कायद्यामध्ये तरतूद केली होती प्रत्येक 20 वर्षाला कंपनीकडून काहीतरी काढून घ्यायचं आणि मग 1853 मध्ये कंपनीकडून सगळंच काढून घेतलं आणि जोपर्यंत राजकारभार राणीकडे जात नाही तोपर्यंत कंपनी ही भारतातील काय असणार आहे तर प्रतिनिधित्व म्हणून काम करणार आहे. त्या हिशोबाने काय केलं राजवटीची इतिश्री झालेली होती. मुक्त व्यापार हे आहे 1813चं. मुक्त आणि अनिवार्य शिक्षण तर हे ऍक्च्युअली 1882ला प्राथमिक शिक्षणासाठी हंटर कमिशन भारतात आलेलं होतं. 1894 पासून वेट बिगारी प्रथा बंद करून यांनी अब्राह्मण लोकांना नोकऱ्या देण्यास सुरुवात केली होती. आता महाराज सयाजीराव गायकवाड दोनच महान राजामध्ये रेस लागते या प्रश्नाच्या बद्दल. एक आहे छत्रपती शाहू महाराज आणि दुसरे आहेत महाराज सयाजीराव गायकवाड. परंतु अब्राह्मण लोकांना नोकरीमध्ये प्रवेश दिलेला होता तर हे वाक्य यांना मात्र मॅच होत
होत नाही त्याचं कारण सांगतो की कृष्णराव भालेकरांनी काय केलं होतं तर ब्राह्मणेतर एक शाळा काढली आणि या गायकवाड महाराजांनी काय केलं 100 रुपयाचं बक्षीस देऊ केलं, परंतु त्यांनी काय केलं तर अनुदान हे 50 रुपये दिलं. त्याचं कारण असं होतं की तुम्ही अब्राह्मण लोकांसाठीच काढले म्हणून 100चं मी 50 देतोय. अर्थातच इथं हे येणार नाहीत. मग छत्रपती शाहू महाराज जे आहेत तर आरक्षणाचे जनक त्यांना म्हटलं जातं आणि 50% आरक्षण तेव्हा त्यांनी आपल्या संस्थानामध्ये दिलं होतं 1902च्या दरम्यान. सो इथं फक्त छत्रपती शाहू महाराज येतात आणि यशवंतराव होळकर असतील, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज तर पूर्ण स्वराज्य आणि पूर्ण जमीन आणि आपले अतिशय महत्त्वाचे प्रेरणास्थान येतात. त्याच्यामुळे खालचे 2 ऑप्शन्सपेक्षा वरच्या 2 ऑप्शन्समध्ये छत्रपती शाहू महाराज हे बरोबर इथं मॅच होऊन जातात. पुढील प्रश्न आहे झाडू कामगार मित्र मंडळ कोणी स्थापन केलेलं होतं. तर झाडू कामगार म्हटलं की तुम्हाला झाडू हातामध्ये घेऊन दिवसभर गाव स्वच्छ करणारे, संध्याकाळी आपल्या लोकांचे मन स्वच्छ करणारे, ब्रेन वॉश करणारे संत गाडगेबाबा पटकन आठवतात. परंतु त्यांनी संघटना वगैरे सुरू नव्हती केली. ते एकला चलो होते आणि गावं परिवर्तनशील किंवा जनजागृती करायचं काम करत होते. परंतु याचं उत्तर मात्र हे नाही. संत तुकडोजी महाराज विदर्भ असेल किंवा महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यामध्ये एका बाजूला राहून खूप मोठं काम करणारे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या कामाची छाप पाडणारे संत तुकडोजी महाराज. परंतु याचं उत्तर मात्र सेनापती बापट येतं आणि त्यांनी काय केलं तर झाडू कामगार संघटना ही सुरू केली होती. काँग्रेसच्या अधिवेशनाला भारतीय सुशिक्षितांचा मेळावा असं खालीलपैकी कोणी म्हटलं होतं. मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं एक स्टेटमेंटचे किंवा प्रसिद्ध वक्तव्यांचे एक PDF आहे, मी तुम्हाला पाठवतो. परंतु इथं भारतीय सुशिक्षितांचा मेळावा हे स्टेटमेंट्स खूप महत्त्वाचे आहेत. गट ब असेल गट क असेल यामध्ये कंपल्सरी विचारतातच. ठीक आहे. तर सुशिक्षितांचा मेळावा हे कोणी म्हटलं होतं तर एक जहालवादी व्यक्तीच म्हणू शकतात. मग जहालवादी व्यक्तींपैकी एवढी सॉफ्ट टीका लोकमान्य टिळक तर करू शकत नाहीत. बरोबर. दुसरी गोष्ट अश्विनी कुमार दत्त, अरविंद घोष ह्या सगळ्यांची टीका मात्र बोचरी होती. परंतु सुशिक्षितांचा मेळावा हे स्टेटमेंट लाला लजपतराय ह्या जहालवादी व्यक्तिमत्वाने केलेलं होतं. हे सगळेचे सगळे व्यक्ती काँग्रेसवरती टीका करणारे आहेत. 3 दिवसाचा तमाशा अश्विनी कुमार दत्त. तर हे सगळे स्टेटमेंट आहेत. युट्यूबला पण तुम्हाला काही घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, अगोदर मिळून जाईल. तर गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेल्या शेक्सपियरच्या हेमलेट या नाटकाचं मराठीत रूपांतर कोणत्या ग्रंथामध्ये केलं होतं. कोणताही समाजसुधारक करत असताना त्या समाजसुधारकाचं लिखाण किंवा त्या समाजसुधारकाचं साहित्य संपदा हे तुम्हाला कंपल्सरी वाचून जायचे. कारण का तर त्याच्यावरती कमीत कमी एखादा 2 प्रश्न बनतो. तो कंपल्सरी असतो, नियम असतो तो प्रश्न बनवण्याचा. तर मराठीत रूपांतर केलं होतं. त्या ग्रंथाचं नाव आहे विकार विलसित आणि गोपाळकृष्ण गोखले यांना आपण जोडतो कोणा, आगरकर यांना जोडतो कोणाबरोबर, लोकमान्य टिळक यांच्याबरोबर जोडतो. मग केसरी असेल, मराठा असेल, सुधारक असेल, ते वेगवेगळ्या वर्तमानपत्र किंवा सामाजिक सुधारणा अगोदर की राजकीय सुधारणा या वेगवेगळ्या अँगलने आपण आगरकर यांच्याकडे पाहत असतो. दुसरं महत्त्वाचा पुढील प्रश्न आहे प्रत्येक गावात शाळा पाहिजे. बहुजन समाजातील शिक्षक शिकले पाहिजेत आणि शिक्षकांना प्रशिक्षण दिलं पाहिजे तरच पुढची पिढी हे चांगले आणि प्रगल्भ येऊ शकते. तर या मताचे कोण होते. इथं 2 कन्सेप्ट आल्या. एक तर बहुजनांना शाळा आणि प्रत्येक गावामध्ये शाळा. असं म्हटलं की तुम्हाला एकच व्यक्ती जागे झाले, एकच व्यक्ती सुचले पाहिजेत. ते व्यक्ती म्हणजेच कोण आहेत तर प्रसंगी आपल्याकडे असणाऱ्या मुलांच्या जेवणाची सोय हे आपणच करायची आणि आपली जबाबदारी आहे की त्यांचा सांभाळ करणे. पैसे जर नसतील तर गळ्यातील मंगळसूत्र त्यांच्या पत्नीनं ठेवलं, अर्थात लक्ष्मीबाई पाटील यांनी, म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील. हातात जबाबदारी घेतली तर ती पूर्ण पाडायची असते. हे त्यांच्याकडून आपल्याला शिकण्यासारखं आहे. तर बाकीचे ऑप्शन्स आहेत संत गाडगेबाबा, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि किसन फागोजी बनसोडे. तर हे नागपूरमधून काम करत होते. संत गाडगेबाबा पूर्ण महाराष्ट्रामध्ये वैचारिक पातळीवरती अगदी वरच्या पातळीवरती काम करत होते जनजागृतीसाठी. आणि ह्या ज्या 3 लोकांची जी मैत्री आहे ही अगदी अतिशय सुंदर मैत्री आहे. त्याचे एक थोडक्यात उदाहरण सांगायचं झालं तर युट्यूबवरती संत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिघांचे फोटो हार घातलेलं त्यांचं तुम्हाला दिसून येतील. पंढरपूरमध्ये गाडगेबाबांची जी जमीन होती ही कर्मवीर अण्णांना दिली आणि त्यांना सांगितलं होतं की बहुजनांची मुलं शिकवा, कारण शिक्षण हे प्रगल्भतेकडे जाण्याचं एक साधन आहे आणि ते तुम्हाला प्रगत करू शकतं. दुसरी गोष्ट, जेव्हा महात्मा गांधीजींची हत्या झाली तर त्यावेळी बीजी खेर यांचं मंत्रिमंडळ होतं, मुख्यमंत्री, आणि त्याच्यामध्ये भाऊराव पाटील यांनी महात्मा गांधीजींच्या चांगल्या फेवरमध्ये होते, चांगले जवळचे होते संबंध वैचारिक. कारण का तर छत्रपती शाहू महाराज बोर्डिंगच्या उद्घाटनासाठी या अण्णांनी महात्मा गांधीजींना बोलवलं. हत्या झाल्यानंतर बीजी खेर यांच्या मंत्रिमंडळावरती टीका केली. बीजी खेर यांनी काय केलं, रयत शिक्षण संस्थेचं फंडिंग बंद केलं. त्याच्यासाठी वकील जर कोणी केली असेल तर वकिली डॉक्टर आंबेडकरांनी केली आणि मग तो फंडिंग परत एकदा सुरू केलं होतं. तोपर्यंत
इथं पैसा फंड रेज करण्याचं काम अनेक व्यक्तींनी केलेलं होतं. मग इथं हे वकील होते, आपली जागा आणि आपल्याकडे आलेलं जे दान आहे तर ह्या दोन व्यक्तींना एक गाडगेबाबा देत होते. कारण का तर हे दोन्ही लोक बहुजनांच्या मुलांसाठी शिक्षणाचं खूप चांगलं काम करत होते. तर यांची बॉन्डिंग आहे. 6 डिसेंबरला अजून एक बॉन्डिंगचं उदाहरण आहे. 6 डिसेंबर 1956ला जेव्हा डॉक्टर B.R. आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं तर त्याच्या केवळ 14 दिवसानंतर 20 डिसेंबर 1956ला संत गाडगेबाबा यांनी आपले प्राण सोडले होते. हे मैत्रीचे एक त्यावेळचं आणि सध्याच्या जगामध्ये आदर्श घेण्यासारखं उदाहरण दुसरं नाही. कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने झालेली होती किंवा करण्यात आली होती? तर इथं सुप्रीम कोर्टाची स्थापना अर्थात इथं मुक्ततेचं धोरण आहे 1813चं. 1793चा जो कायदा आहे तो पहिला सनदी कायदा आहे. मागाशी सांगितल्याप्रमाणे 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट आहे. मग इथं नियंत्रक मंडळ, संचालक मंडळ बनवलेलं होतं. इथं मुक्ततेच्या धोरणाअंतर्गत 1 लाख रुपयाची शिष्यवृत्ती किंवा भारतीय लोकांना शिक्षण. 1773चा जो कायदा आहे हा भारतीय लोकांसाठी किंवा कंपनीनं आणलेला हा पहिला कायदा. त्याच्यामुळे या कायद्याने 1784 मध्ये 1774 मध्ये 73च्या कायद्याने भारतात सुप्रीम कोर्ट बनवलं. त्या सुप्रीम कोर्टात एक मुख्य न्यायाधीश आणि +3 इतर न्यायाधीश इथं नेमण्यात आले होते. यालाच काय करा 1+33 करा म्हणजे तुमचे करंट अफेअरचा क्वेश्चन कव्हर होऊन जातो. दलित चळवळ उभारण्याचा मान सर्वप्रथम ... यांना दिला जातो असं डॉक्टर आंबेडकर यांचं मत होतं. ते कोणाबद्दल उच्चारलेलं होतं तर दलित चळवळ म्हटले. तर दलित चळवळ ही ऍक्च्युअली सुरू कोणी झाली तर दलित व्यक्तीने जेव्हा काम करायला सुरुवात केली त्यावेळी सुरू झाली होती. मग त्याच्या अगोदर इतर जातीतून बहुजन समाजाला सुधारण्यासाठी काम करणारे होते महात्मा ज्योतिबा फुले, जे सत्यशोधक विचाराचे पायासरणी त्यांच्याच जे बीज रोवलं होतं त्याला मोठं करण्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांचं काम होतं. आणि आंबेडकरांच्या अगोदर किंवा समकालीन शिवराम जानबा कांबळे यांनी काम केलं होतं. परंतु 1890 मध्ये आर्मीमधून रिटायर झाल्यानंतर दलितांमधूनच दलितांसाठी काम करणारे गोपाळबाबा वलंकर हे खूपच इम्पॉर्टंट व्यक्तिमत्व येतं. इव्हन UPSCने सुद्धा यांच्यावरती प्रश्न विचारले आणि आता सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. तर केअरफुली वाचून जावं त्यांना. दुसरं परमहंस सभेच्या कधीच्या आहे 1849. अहमदनगर शाखेचे सभासद खालीलपैकी कोण होते? केशव भवाळकर हे होते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत माणगावकर प्रश्नच येणार नाही. हे रामकृष्ण पंत भांडारकर येणार नाही. तर कासमबाई महजी ढालवानी तर हे या अहमदनगर शाखेचे परमहंसच्या होते. मानव धर्मसभा 1844चे आणि याच्यातून पुढे डायरी हरवल्यामुळं 1867 मधलं प्रार्थना समाज बनलेला होता. पुढील प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत कशाची मागणी केली? आरक्षण ऑलरेडी दिलेलं होतं 1909 मध्ये मुस्लिम समाजाला, 1919 मध्ये ख्रिश्चन असेल, सिख असेल. मंदिर प्रवेश 1930चा हे प्रश्न येत नाही. तर स्त्री शिक्षण नाही. तर इथे येतं स्वतंत्र मतदारसंघ 1909 मध्ये अगोदर दिलं, 1919 मध्ये अगोदर दिलेलं होतं. म्हणून इथं मॅकडोनाल्ड यांच्याकडून 1932ला काय केलं 16 ऑगस्ट 1932ला जाती निवडा आणि मग इथं आरक्षण वगैरे त्यांनी मंजूर करून आणलं. परंतु 24 सप्टेंबर 1932ला पुणे करार झाला. महात्मा गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये स्वतंत्र मतदारसंघाच्या ऐवजी राखीव जागावरती तोडगा निघाला आणि मग इथं राखीव जागा हा ऑप्शन इथं तयार झाला होता. तर ही 24 सप्टेंबर पुण्याच्या चाफेकर बंधूंनी रॅन नावाच्या जुलमी प्ले कमिशनरचा वध केला. त्यावेळी भारताचा व्हाईसरॉय कोण होता? आता जुलमी कमिशनर कोण होता? रँड होता. 1897 मध्ये प्लेगची साथ आली होती आणि प्लेगच्या साथीच्या निमित्ताने साताऱ्याचे डेप्युटी कलेक्टर किंवा कलेक्टर म्हणून आपण रँड जे होते तर यांना पुण्यामध्ये प्लेग कमिशनर म्हणून जेव्हा नेमणूक केली त्यावेळी त्यांनी धार्मिक भावना दुखावणे, लुटालूट करणे, स्त्रियांचा अत्याचार करणे, तर ह्या सगळ्या घटना घडत असताना इथं चाफेकर बंधूंनी काय केलं तर लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या लेखाला अनुसरून याचा खून केला. गोविंदा आलारे किंवा गोविंद्या आलारे गणेश खिंड मधून. आणि मग इथं त्यावेळेचा महत्वाचा व्यक्ती कोण होता तर लॉर्ड एल्जिन दुसरा होता. लॉर्ड एल्जिन पहिला कधीचा आहे 1862 पासून 64 2 वर्षासाठी. याच्या कालावधीमध्ये हायकोर्ट बनली होती 3 पहिले 61च्या ऍक्ट नुसार, इंडियन हायकोर्ट ऍक्ट नुसार. आणि दुसरा जो आहे तर हा येतो लॉर्ड एल्जिन. याच्या कालावधीमध्ये प्लेगची साथ आलेली होती. याच्या कालावधीमध्ये रँडचा खून झालेला होता. चाफेकर बंधू यांना शिक्षा, त्याचबरोबर अनेक क्रांतिकारी ऍक्टिव्हिटीज हा एल्जिन दुसऱ्या यांच्या कालावधीमध्ये. त्यानंतर प्लेगच्या साथीला कारणीभूत असणारा जो ब्युबॉनिक नावाचा व्हायरस आहे, नवीन बघत असाल तर व्हायरसचं नाव लक्षात ठेवा, कोरोना नाही तर ब्युबॉनिक.
हा व्हायरस आला आणि प्लेगची साथ पसरली. हाँगकाँगवरून धान्य आणलेलं होतं आणि म्हणून हा व्हायरस बॉम्बे प्रांतात पसरला आणि प्लेगची साथ आलेली होती. पुढील प्रश्न आहे, मुंबई इलाख्यामध्ये गव्हर्नरच्या काळात मुंबई पुणे या रस्त्यावरील बोरघाट हा बांधण्यात आला होता. तर कोणाच्या कालावधीमध्ये? तर पेशवाई जेव्हा संपली होती त्यावेळी पहिला गव्हर्नर बनले होते लॉर्ड स्टुअर्ट एल्फिन्स्टन. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन बॉम्बे प्रांताचे पहिले गव्हर्नर होते हे, आणि यांना 3 वेळा ऑफर केली होती, 2 ते 3 वेळा ऑफर केली होती. भारताचा गव्हर्नर जनरल बनापर्यंत यांनी नाही म्हटलं होतं. लॉर्ड रिपन हे 1880 पासून 84 पर्यंत भारताचे गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय होते. त्यानंतर रॉबर्ट ग्रँट हे नंतरचे होते, परंतु इथं ऑप्शन्स काय येतो तर जॉन माल्कम येतात, हे बॉम्बे प्रांताचे ज्यांनी बोरघाट बनवला. मुंबई इलाख्याचे गव्हर्नर यांच्या स्मरणार्थ मुंबईमध्ये मध्ये ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना केली. तर मी इथं फिलिंग द ब्लँक्स करतो 1845 मध्ये. तर कोणाच्या आठवणीसाठी किंवा कोणाच्या निमित्ताने? मुंबईचे गव्हर्नर कोण होते? तर मुंबईचे खूप चांगले व्यक्ती होते रॉबर्ट ग्रँट, जगन्नाथ शंकर शेट यांच्या समकालीन होते, आणि त्यांच्या आठवणीसाठी यांचा मृत्यू हा पुण्यामध्ये दापोडी या ठिकाणी ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला आणि त्यांच्या स्मरणार्थ सभा भरली होती. जेव्हा जगन्नाथ शंकर शेट यांनी काय केलं, आठवणीसाठी कलकत्त्याच्या आधारावरती 35 मध्ये कलकत्त्याला, 45 मध्ये निधी गोळा केला आणि त्यांनी ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना केली होती. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असं म्हटलं जातं? तर 1882 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आलेली होती. मग इथं 1880 पासून 1884 पर्यंत कालावधी जर कोणाचा असेल तर तो होता लॉर्ड रिपन यांचा. परंतु लॉर्ड डफरिन याचा कालावधी कोणता येतो? 1884. रिपननी राजीनामा दिला आणि नंतर 88 पर्यंत हे होते. लॉर्ड कर्झन येतात 1899 पासून पुढे 1905 किचनेर बरोबर मतभेद झाल्यामुळे राजीनामा दिला, आणि 1876 पासून 1880 पर्यंत मग इंडियन आर्म्स ऍक्ट असेल किंवा वेगवेगळे कायदे, स्टॅच्युटरी ऍक्ट असेल, टायटल ऍक्ट असेल, हे खूप सारे कायदे यांनी आणलेले होते. वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट वगैरे. भारतीय शस्त्र कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता? शस्त्र कायदा तर इंडियन आर्म्स ऍक्ट हा 1876 ला काय आलं होतं तर रॉयल टायटल ऍक्ट, आणि मग 1877 ला यांनी काय केलं तर दिल्ली दरबार भरवला, जो पहिला होता, राणीला टायटल दिलं होतं सम्राटने. 1904 चा प्रश्न येत नाही इथं. UGC अर्थात युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन 1874 ला ईस्ट इंडिया कंपनी समाप्त केली होती 1873च्या कायद्यानुसार. ठीक आहे, 1874 ला. 1878 मध्ये काय केलं, इंडियन आर्म्स ऍक्ट आणला, वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट आणला, इंडियन स्टॅच्युटरी ऍक्ट आणला, वय कमी केलं होतं 21 पासून 19 पर्यंत. तर म्हणून इथं हा जो आहे तर लॉर्ड लिटनच्या कालावधीमध्ये आणलेला महत्वाचा कायदा होता, आणि रिपननी काय केलं, हा कायदा परत एकदा बंद करण्यात आला होता, सगळे कायदे बंद केले. पुढील आहे, आंबेडकर हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक नाहीत किंवा नव्हते? तर समता होते, जनता होते, बहिष्कृत भारत होते, याच्यामध्ये शतपत्र परत एकदा प्रिंट केली होती. युगांतर मध्ये मात्र नव्हते, कारण युगांतर वर्तमानपत्र हे अनुशीलन समिती आणि त्याच्यानंतर त्याच्या जहालवादी गट बाजूला पडला, आणि मग बंगालच्या फाळणीच्या दरम्यान युगांतर वर्तमानपत्राने काय केलं तर खूप मोठं क्रांती घडवून आणली होती. शारदा सदन संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर शारदा सदन तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, मुंबईमध्ये, त्याच्यानंतर पुणे, आणि पुण्यातून बहिष्कार घातल्यानंतर 55 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या केडगाव चौफुला या ठिकाणी पंडित रमाबाई यांनी शारदा सदन नावाची संस्था सुरू केली होती, किंवा तिथे घेऊन गेल्या होत्या विधवा निराश्रित स्त्रियांसाठी. त्यानंतर आता इथं फक्त महिलांच्या कामानिमित्त ज्यांनी काम केलेलं होतं महिलांच्या सुधारणांसाठी, तर महर्षी धोंडो केशव कर्वे, मग विद्यापीठ असेल, हायस्कूल असेल, त्याचबरोबर यांनी जेवढे कामं केलेली होती तर हे खूप चांगले होते. विरा शिंदे यांनी अस्पृश्यता निवारण असेल, शिक्षण असेल, आणि यांनी समाजवादी कामाला सुरुवात केली, अर्थातच इथं समाज सुधारणावादी कामांना. पुढील प्रश्न आहे, लोकमान्य टिळक यांनी ... यांच्या मदतीने केसरी आणि मराठा हे वर्तमानपत्र सुरू केलं. अगोदर सांगितलं होतं गोपाळ गणेश आगरकर हे पहिल्यांदा कुठं, सातारा, कराड, चिपळूण, अकोला, आणि त्याच्यानंतर ते पुण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूल असेल, त्याच्यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटी असेल, मराठा आणि केसरी वर्तमानपत्र, बर्वे प्रकरण असेल, सुधारक नावाचं वर्तमानपत्र, संमती वयाच्या कायद्याला संमती, हे सगळी कामं आपल्याला गोपाळ गणेश आगरकर किंवा गोगा आगरकर यांच्या निमित्ताने येतात. तर सामाजिक सुधारणांचा पुरस्कर्ते हेच होते, आणि राजकीय सुधारणांचे पुरस्कर्ते लोकमान्य टिळक होते. लोकहितवादी महत्वाचे आहेत, न्यायमूर्ती रानडे महत्वाचे आहेत, गोपाळकृष्ण गोखले, हे सगळेच्या सगळे व्यक्ती समाज सुधारक या नात्याने आपल्याला शिकणं गरजेचं आहे, कारण यांच्यावरती 1 लाईनमध्ये क्वेश्चन बनतो. चला, या सिरीजमधील हा व्हिडिओ एपिसोड हा शेवटचाच आहे.
ह्याच्यानंतर गट क साठी व्हिडिओ नसणार आहे, कदाचित व्हिडिओ नसणार आहेत. मग याच्या अशा पद्धतीने जेवढे व्हिडिओ आहेत तर तेवढे सगळे पाहून घ्या. गट क साठी 100% तुम्हाला फायदा होणार आहे, भविष्यामध्ये पण फायदा होणार आहे. काही अडचण आली तर तुम्हा सगळ्यांना नंबर देतोच आहे. तर याच्यावरती काही पीडीएफ्स असतील, काही मटेरियल असेल किंवा काय असेल तर तुम्हाला मिळून जाईल. खालीलपैकी यांचा मिरत कटामध्ये सहभाग होता. तर विष्णू गणेश पिंगळे क्रांतिकारी होते, बटुकेश्वर दत्त क्रांतिकारक होते, स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतिकारक होते. राहिले कोण? तर मिरत गट हा समाजवाद्यांचा होता, म्हणून समाजवाद्यांचा गट कोणता आहे तर मिरजकर असेल, जोगळेकर असतील, पिंगळे असेल, अमृत श्रीपाद अमृत डांगे असतील. तर ह्या सगळ्या लोकांनी काय केलं, मिरत गट 1928-29 मध्ये सुरू केला होता आणि ह्या समाजवादी लोकांनी काय केलं तर इंग्रजी सत्ता उलथवून टाकण्यासाठी प्रयत्न केले होते. तर हे सेव्ह करून ठेवा, अडचणीसाठी काय असेल तर मटेरियल वगैरे याच्यासाठी. खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी ह्या दोन क्रांतिकारकांनी 30 एप्रिल 1908 रोजी तारखेसहित दिलेले बरेच प्रश्न इथून कव्हर होतील. मुजफ्फरपूरचं जे मॅजिस्ट्रेट आहे, ज्यांची नुकतीच ट्रान्सफर झालेली होती आणि शेवटचा कार्यक्रम होता त्यांचा जसा तर हत्येचा प्रयत्न केला होता, तो अयशस्वी झाला होता. कारण तर केनेडी नावाचं दाम्पत्य किंवा तिथून येणारे जे स्त्री आहे तर त्यांच्यावरती चुकून बॉम्ब पडला आणि ह्या दोन लोक जे होते तर हे एका क्रांतिकारी संघटनेचे बंगालमधून सदस्य होते, अनुशीलन समिती. त्यानंतर यांनी मुजफ्फरपूरचा मॅजिस्ट्रेट कोण होता की ज्याची ट्रान्सफरचा कार्यक्रम सर्वात शेवटी होता तर किंग्स फोर्ड यांच्यावरती यांनी अटॅक केला होता. आणि मग शेवटी फासावर जाणारे सर्वात कमी वयाचे व्यक्ती जर कोण असतील तर ते खुदिराम बोस होते आणि प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवरती गोळी मारून घेतली होती. मग प्रत्येक जण मी खुदिराम बोस आहे असं म्हणत होतं, जसं मी अण्णा हो असं म्हणत होते लोक 2005 नंतर. पुढील प्रश्न आहे 1930च्या चितगाव कटामध्ये खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकांचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता. मग होता कोण कोण तर अजय घोष होते, सूर्यसेन दत्त लीडिंग रोलवरती होते, त्यानंतर तारकेश्वर दस्तीदार हे सुद्धा होते. फक्त एकच व्यक्ती नव्हते, चंद्रशेखर आझाद. मग 1924 मध्ये सुरू झालेली HRA नावाची संघटना, 1928 मध्ये झालेली HSRA नावाची संघटना, तर या संघटनेमध्ये चंद्रशेखर आझाद यांचा सहभाग होता. चला, त्यानंतर आल्फ्रेड पार्कमध्ये स्वतःवरती गोळी मारून इंग्रजांच्या हातून मरण्यापेक्षा आपण स्वहस्ते मरण्यात त्यांनी स्वारस्य स्वीकारलं होतं. बंगालच्या फाळणीची मूळ कल्पना खालीलपैकी कोणाची आहे तर लॉर्ड कर्झन यांनी 1899 पासून 1905 पर्यंत खूप चांगलं काम केलं, परंतु बंगालची फाळणी केली त्याच्यामुळे ते विलन झाले होते. परंतु त्याच्या डोक्यात कोणी वारं घातलं होतं तर सर विल्यम वॉर्ड यांनी घातलेलं होतं वारं, आणि म्हणून काय केलं, बंगालची फाळणी यांनी केलेली होती. मग याची तारीख लास्ट टाइम विचारली होती तर 16 ऑक्टोबर 1905 ही तारीख काय, मग कोणता दिन म्हणून साजरी केली होती तर शोक दिन म्हणून साजरी केली होती. आणि गंगा नदीवरती राख्या बांधल्या होत्या किंवा आम्ही एक आहोत असं नारा दिला होता. त्यानंतर पेशवाईनंतर मुंबई इलाख्याचा पहिला गव्हर्नर कोण बनलेलं होतं तर इथं आहेत माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, आणि त्यापैकी थॉमस मनरो हे मद्रास प्रांताचे गव्हर्नर बनतात. आयरकूट हे लष्कर प्रमुख होते, लष्कर सांभाळत होते. लॉर्ड वेलस्ली हे 1799 मध्ये म्हैसूर प्रांताचे म्हैसूर युद्ध जिंकून देण्यामध्ये किंवा चौथं म्हैसूर युद्ध जिंकून देण्यामध्ये यांचा रोल महत्वाचा होता. महाराष्ट्रातील उठावात खालीलपैकी कोण सहभागी झालेले नव्हते महाराष्ट्रातील उठावात तर कोल्हापूरची चिमासाहेब होते, नरखेडचे रंगराव पारगे होते, वैजापूरचे देशपांडे होते. फक्त ग्वाल्हेरचे जे शिंदे होते हे इंग्रज सरकारबरोबर प्रामाणिक राहिलेले होते, त्याच्यामुळे हे यांचा संबंध येणार नाही. चौरी चौरा घटनेनंतर ही चळवळ संपुष्टात आली. ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे आयोगाने, तरी पण आपण घेतोय काय तर ही चळवळ आहे 1920 ची, आणि या चळवळीनंतर जेव्हा 1922ला ही चौरी चौरा घटना घडली 1922च्या फेब्रुवारीमध्ये, काही पोलीस अधिकाऱ्यांना किंवा कॉन्स्टेबल लोकांना जेव्हा पोलीस चौकीमध्ये जाळून मारण्यात आलं, तर त्यावेळी ही जी काही घटना आहे तर गांधीजींना चांगली हिंसात्मक वाटू लागली आणि इंग्रज सरकार आता शांत आहे, नंतरच्या कालावधीमध्ये भारतीय लोकांना खूप त्रास देईल म्हणून काय केलं, ही चळवळ विड्रॉ केली आणि बऱ्याच लोकांचा विश्वास त्यांनी तोडलेला होता. चला, भारत छोडो आंदोलन आहे 1942चं आहे. सविनय कायदेभंग 1930ची खूप छान चळवळ होती मोठी, आणि सायमन विरोधी जे आंदोलन आहे ते 1927 डिसेंबर महिन्यापासून सुरू झालं होतं. त्यानंतर आय होप्स तुम्ही हा व्हिडिओ या सिरीजमधला एपिसोडमधला शेवटचा तुम्ही एन्जॉय करताय. इंडिया हाऊसच्या दोडर क्रांतिकारकांनी
1 जुलै 1909 रोजी कर्झन वायलीचा वध केलेला होता. आता कर्झन वायली असेल 1909 आहे, मग इंडिया हाऊस लंडनमध्ये होतं. सावरकर असतील, श्यामाप्रसाद मुखर्जी असतील, त्या सगळ्या व्यक्तींनी सुरू केलं. सॉरी, श्यामाप्रसाद नाही, श्यामजी कृष्ण वर्मा होते. तर ह्या सगळ्या व्यक्तींनी क्रांतिकारक असताना इथं कर्झन वायलीची हत्या केली होती. मग हत्यामध्ये कोणाचा सहभाग होता तर मदनलाल धिंगरा यांच्या वडिलांचे खूप चांगले मित्र होते आणि लष्कर सहाय्यक म्हणून भारतात येणार होते आणि म्हणून त्यांचा परिणाम विचित्र झाला असता म्हणून त्याला 1909 मध्ये तिथंच मारलेलं होतं. आता उधमसिंग तुम्हाला माहित आहे, मग उधमसिंग यांनी शिकार केली होती. कोणाची? ओडवायर यांची शिकार केली होती. अर्थात मायकल ओडवायर पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नर होते. अनंत कान्हेर यांनी नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांची हत्या केली होती कारण बाबाराव सावरकर यांना शिक्षा दिली होती. वंदे मातरम हे गीत आनंद भट या कादंबरीतून घेण्यात आलेले आहे. मग कादंबरी कोणाची आहे तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय किंवा बंकिमचंद्र चॅटर्जी यांची कादंबरी आहे आणि तिथून प्रेरणा घेऊन HRA नावाची संघटना सुरू केली होती आणि हे वंदे मातरम किंवा आनंद भट कादंबरी क्रांतिकारकांसाठी प्रेरणादायी ठरलेली होती. पुढील प्रश्न आहे स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही जी चतुसूत्री आहे, ह्या चतुसूत्री धडाडीचे पुरस्कर्ते खालीलपैकी कोण होते तर चतुसूत्री बंगालच्या फाळणीच्या निमित्ताने 1905 मध्ये सुरू करण्यात आली होती. मग याचं काय येतं तर लोकमान्य टिळक येतं आणि टिळक यांच्यानंतर जहालवादाला सुरुवात झाली होती 1905 नंतर. ठीक आहे, पुढे जाऊया. डॉटच्या सुधारणा कायद्याप्रमाणे मुस्लिमांप्रमाणेच कायद्यान्वये मुस्लिमांप्रमाणे सिखांना सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला होता. तर इथं मुस्लिमांना दिला होता 1909 मध्ये, तर याचे रिपिटेशन झालं होतं 1919ला आणि मग इथं सिख असतील, कामगार असतील, त्याचबरोबर अँग्लो इंडियन असेल, ख्रिश्चन असतील, तर ह्या सगळ्या लोकांना काय केलं होतं स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला होता. आणि याच्याच धर्तीवरती डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी 1932ला स्वतंत्र मतदारसंघ राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये 30 पासून 32 पर्यंत मागणी केली, मंजूर झाला, पण पुणे कराराने ते परत एकदा काढून घेण्यात आला होता. पुढील आहे खाली राष्ट्रसभेचे काही महत्त्वाचे अधिवेशन दिलेले आहेत. वर्ष, स्थान, अध्यक्ष, ठिकाण, गट आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती कोणती चुकीची आहे ते फक्त शोधायचे आहे. 1905चं अधिवेशन आहे बनारसला गोपाळकृष्ण गोखले आणि टिळक आणि गोखले यांच्यामध्ये इथं मात्र चांगलं वाजलेलं होतं, भांडण झालेलं होतं. कारण टिळक म्हणत होते की बंगालच्या फाळणीसाठी तुम्ही स्वदेशी आंदोलनाचा ठराव मंजूर करा. गोखलेंनी केलेला नव्हता कारण गोखलेंना 95 मध्ये झटका दिला होता. 1916 लखनौचं अधिवेशन आहे. बाबू अंबिकाचरण मुजुमदार अध्यक्ष होते, बरोबर आहे. लखनौ ऐक्य करार. 1919 अमृतसर अधिवेशन आहे आणि मोतीलाल नेहरू या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. दुसरी गोष्ट 1907चं अधिवेशन आहे मुंबईचं आणि सुभाषचंद्र बोस, तर हे मुंबई नाही आणि सुभाषचंद्र बोस नाही, तर हे अधिवेशन सुरत या ठिकाणी झालं होतं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष जे होते तर हे रास बिहारी घोष, बोस नाही तर रास बिहारी घोष हे 1907 आणि त्यानंतर 1908 या दोन्ही सलग अधिवेशनाचे अध्यक्ष हे रास बिहारी घोष राहिलेले होते. याच अधिवेशनामध्ये जहालवाद आणि मवाळवाद झालेला होता. पुढील प्रश्न आहे काँग्रेसमधील जहाल गट जो आहे तर ... या राज्यात फार प्रभावी ठरलेला नव्हता. तर सर्वात महत्त्वाचे गोष्टी लक्षात ठेवा. विद्यापीठ असतील, क्रांतिकारी चळवळी असतील, समाजवादी चळवळी असतील किंवा समाज सुधारणा असेल तर बंगाल, महाराष्ट्र आणि पंजाब, बॉम्बे तर या प्रांतामध्ये सुरू झालं होतं. परंतु गुजरातमध्ये मात्र कोणत्याही प्रकारची क्रांतिकारी ऍक्टिव्हिटी झाली नव्हती. वास्तवाचं हे आहे की गुजरातमधून सर्वात जास्त व्यापारी बनतात. गुजरातमधून एकही जवान सीमेवरती कदाचित जातात, पण ॲव्हरेज इतर प्रांतातून जास्त असतात. तिथं व्यापार सर्वात जास्त केला जातो. पुढील प्रश्न आहे राष्ट्रसभेमध्ये जहाल गटाचा, आई वडिलांचं सांगू थोडंसं, दिवाळी झाली होती आणि प्रत्येकजण दिवाळीला गेले होते. जगात सर्वात जास्त निस्वार्थी प्रेम आणि आपल्याबद्दल सकारात्मक विचार करणारे फक्त आई वडीलच असतात. म्हणून खूप छान एक वाक्य होतं जे तुमच्यासाठी आहे. तुमच्याबद्दल फक्त आई वडीलच पॉझिटिव्ह विचार करत असतात, जग निगेटिव्ह जरी झालं तरी. म्हणून त्यांना कधी विसरायचं नाही आणि त्यांच्यासाठी आपल्याला करायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्यांना हात दिला, ज्यांना मोठं केलं त्यांना कधी विसरायचं नाही. मग ते लहान मित्र असतील, खूप जुने मित्र असतील, बाकी सगळ्या गोष्टी येऊन जातात. पैसा असेल, प्रतिष्ठा असेल, आदर्श असेल, सगळ्या गोष्टी येऊन जातात, पण माणूस तोडायचा नाही. आजच्या आणि शेवटच्या लेक्चरमधून एवढं शिका की माणुसकी जपायला शिका आणि ही माणुसकी तुम्हाला पावलावरती जपण्याची संधी मिळते, फक्त ती जपता आली पाहिजे. कोणत्याही कारणास्तव, मग तो पैसा असेल, प्रतिष्ठा असेल, इगो असेल, ह्याच्यामुळं तोडू नका, कारण जोडायला खूप वेळ लागतो, तुटायला सेकंदामध्ये तुटून जातं. तर जहाल गटाचा उदय होण्यास खालीलपैकी कोणती बाब विशेषान्वयी कारणीभूत ठरली होती. तर जहालवादाचं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं. जहालवाद म्हणजे
1907 मध्ये मवाळ आणि जहालवाद, अर्थात 1905 पासून 20 पर्यंत, परंतु अधिवेशन झालं सुरत आणि जहालवाद. मग 1905 ची घटना कोणती आहे तर बंगालची फाळणी आहे. तर ह्या सगळ्या घटना, कर्जतची दडपशाही त्याचंच हे कारण आहे, राजकारणाचे अपयश अर्थात सांगता येईल, परंतु सर्वात रिझन व्हॅलिड आहे बंगालची फाळणी. 28 एप्रिल 1916 मध्ये 1916 मध्ये लोकमान्य टिळक यांनी काय केलं तर मुंबई प्रांत म्हणजे बेळगावमध्ये होम रूल लीगची स्थापना केली. तर पुढे सप्टेंबर 1916 मध्ये काय केलं, ॲनी बेझंट यांनी ऑल इंडिया होम रूल लीगची स्थापना मद्रास अड्यार या ठिकाणी सुरू केली. तर याचं उत्तर येतं ॲनी बेझंट. ही चळवळ कुठून घेतलेली होती, आयर्लंड या देशाकडून घेतलेली होती आणि त्या देशाने स्वतःला इंग्लंडच्या जोखडातून मुक्त केलेलं होतं, म्हणून इथं भारतामध्ये सुरू केली होती. दादासाहेब खापर्डे हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. अमरावती या ठिकाणी यांनी महत्वाचा रोल प्ले केला होता. सरकारी नोकरदार होते, परंतु या निमित्ताने काय केलं, सरकारतून बाजूला निघाली. दिल्ली ही भारताची राजधानी म्हणून जाहीर केली होती. ते कोणत्या तारखेला तर पहिला दिल्ली दरबार 1877, दुसरा दिल्ली दरबार 1903 आहे आणि तिसरा दिल्ली दरबार 1911 आहे. तर 1911 साली कायदा केला आणि 1912 साली काय केलं होतं तर पंचम जॉर्ज भारताच्या भेटीवरती आले होते आणि त्यांनी काय केलं, दिल्ली राजधानी बनवण्यात आली, कलकत्त्यातून शिफ्ट केली. पण गंमत अशी झाली, बंगालची फाळणी पण रद्द केली 1911ला आणि 1912ला बंगालचं परत विभाजन केलं आणि बिहार हा प्रांत वेगळा करण्यात आला होता. भारतीय लोकांना त्याची कल्पना पण नव्हती प्रशासकीय कारणास्तव. 47ला भारत स्वतंत्र झाले, स्टेटमेंट बरोबर आहे, पण याचं उत्तर आपल्याला काय पाहिजे, 1911 मध्ये पंचम जॉर्ज हे योग्य उत्तर आहे. श्रद्धानंद छात्रालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू केलं, पुणे असेल, मुंबई, वर्धा, अमरावती यापैकी नाही. तर हे श्रद्धानंद अमरावती या ठिकाणी सुरू झालेलं छात्रालय होतं, मुलांसाठी शिक्षण, राहणं वगैरे सगळं. डॉक्टर या पत्राने शतपत्रे पुन्हा एकदा प्रकाशित केली होती. तर शतपत्रे खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित होत होती, प्रभाकर, बरोबर, प्रभाकर या वर्तमानपत्रामध्ये लोकहितवादीद्वारा. परंतु ही वर्तमानपत्र, ही शतपत्रे जवळपास 100 झाले, पुन्हा 5 निघालेले होते. हे 5 निघाले होते, मी याचा स्टेटस ठेवला होता. स्टेटस बघत चला, या मोबाईल नंबरवरती खूप सारे स्टेटस ठेवत असतो इतिहासाचे, काही PDFs असेल, काही इतिहासाचं मटेरियल असेल. हिस्ट्री बाय सचिन गुळे यूट्यूब आहे, हिस्ट्री फॉर ऑल टेलिग्राम आहे, त्याचबरोबर हा मोबाईल नंबर आहे, सेव्ह करून ठेवा, भविष्यात काम येऊ शकतो. परत प्रभाकर जे आहे तर याच्यामध्ये लिहित होते. त्याच्यानंतर काय झालं की हे डॉक्टर आंबेडकरांनी 27 मध्ये जेव्हा सुरू केलं तर बहिष्कृत भारतमध्ये हे शतपत्रे परत प्रिंट होत होते. मग याचा क्रम आहे 100, 5 आणि नंतर 3, म्हणजे जवळपास 108 शतपत्रे इथं प्रिंट केव्हा झालेले होते, लिहिलेले होते. पुणे व्यायाम मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती तर याचा आहे चाफेकर बंधू. हे पुण्यामध्ये दिवसभर कुस्ती खेळायचे, संध्याकाळी भजन कीर्तन करायचे. मूळचे कोकणातले होते, चिंचवडमध्ये राहत होते. वडील भजन कीर्तनाच्या निमित्ताने मुंबईला जात असताना यांनी काय केलं, मुंबईच्या व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्याला डांबर फासलं आणि वरून चपलाचा हार घालून ते रात्रीच पळून आले होते. रँडची हत्या यांनीच केली होती लोकमान्य टिळकांपासून प्रेरणा घेऊन. तर हे कुस्ती खेळण्यामध्ये पटाईत होते. 12 मे ते 15 मे 1930 या दरम्यान झालेले शिरोडा या ठिकाणी सविनय कायदेभंग चळवळ आहे आणि सविनय कायदेभंग चळवळीमध्ये आपण या महासंग्रामाच्या सिरीजमध्ये शेवटचा प्रश्न व्हिडिओचा असेल, एपिसोडचा असेल, प्रवासाचा, तर शिरोडा येथील सत्याग्रह कशाशी संबंधित होता तर शिरोडा या ठिकाणी मीठ नाही, शिरोडा या ठिकाणी कामगार नाहीत. मग शिरोडा या ठिकाणी काय आहे तर जंगल आहे, म्हणून जंगलचा सत्याग्रह घडवून आणला होता. बाकीच्या ठिकाणी मात्र काय केलं तर सरकारी यंत्रणा डळमळीत करणे, सरकारी यंत्रणा तोडून टाकणे, जंगलचा गुरेचराईचा सत्याग्रह करणे, कायदा मोडणे असेल, खूप सारे सत्याग्रह झाले होते. परंतु शिरोडा या ठिकाणी फक्त जंगलचा सत्याग्रह घडवून आणला होता, कारण जंगलचे कायदे इंग्रजांनी खूपच विचित्र पद्धतीने बनवलेले होते. तर अशा पद्धतीने आपण महासंग्राम घेतला. लक्षात ठेवा, कधी पण मनापासून कधीही प्रयत्न करत चला. मनापासून प्रयत्न करणाऱ्याला प्रत्येकाला आयुष्य नक्कीच पुन्हा उभा राहण्याची एक संधी देत असतं. म्हणून कधीही नेव्हर गिव्ह अप करायचं नाही. आणि किती जरी कठीण काळ आला तर जवळच्या माणसांना सोडून जायचं नाही. दुसरी गोष्ट, जुन्या मित्रांना सोडून जायचं नाही. कोणत्याही कारणास्तव माणसं तोडायची नाहीत. आजच्या लेक्चरमधून एवढंच शिका. महत्त्वाची गोष्ट आहे की चान्स किंवा एक संधी असते आणि ही संधी आपल्याला प्रत्येक टर्नवरती, प्रत्येक वळणावरती मिळत असते. त्या संधीचा आपण गोल्डन अपॉर्च्युनिटीमध्ये किंवा सुवर्ण संधीमध्ये रूपांतर कसं करतो हे आपल्यावरती, प्रत्येकावरती डिपेंड करतं. अभ्यास खूप चांगला करतात तुम्ही. ओके.
आणि अधिकारी चांगलंच व्हाल नक्कीच. त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हा सगळ्यांना. चलो, थँक्यू सो मच. विश ऑल द बेस्ट.